शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की अजूनही जे डीप डिप्रेशन मध्य भारताहून पुढे सरकलं त्याचं अस्तित्व आहे. मध्य प्रदेशच्या दरम्यान एक कमी दाबाच्या स्वरूपामध्ये गुजरातवर अजूनही त्याची हलक्या मध्यम पावसाची परिस्थिती दिसते आहे. त्याच वेळेस आपण केरळ आणि तामिळनाडूच्या दरम्यान एक नव्याने वातावरण तयार होताना आपण या भागामध्ये बघतो. याचा देखील परिणाम भारतावर किती होतो ते बघणं आवश्यक आहे. भविष्यातील पावसासाठी आवश्यक असलेलं बाष्प देखील या ठिकाणी आहे. त्यामुळे वातावरणच पूर्वेकडून असल्यामुळे भविष्यातील नवीन सिस्टम देखील या ठिकाणी विकसित होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. भारतीय हवामान खात्याने काल दिलेले अलर्ट आपण जर बघितलं तर पूर्व भारतामध्ये ऑरेंज अलर्ट होता. या ठिकाणी आपण बघतो संपूर्ण गुजरातला रेड अलर्ट होता आणि विशेष म्हणजे काल उशिरा केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आलेला होता. कोकणात येलो अलर्ट तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडल्याचं दाखवण्यात आलेलं होतं, परंतु काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला काल बघायला मिळाला. आजचे अलर्ट जर बघितले आपण तर कोकण आणि घाटमाथा या ठिकाणी येलो अलर्ट कायम आहे. मराठवाडा विदर्भातील पाऊस उघडण्याचे संकेत कायम आहेत. भारतीय हवामान खात्याने अजूनही 3 तारखेला कोकण घाटमाथ्यावर येलो अलर्ट कायम ठेवला आहे. विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडल्याचं संकेत कायम ठेवले. 4 तारखेपासून महाराष्ट्रातली पाऊस उघडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. 5 तारखेला पाऊस महाराष्ट्रात उघडलेला असेल, मात्र पूर्व भारताकडून पाऊस पुन्हा वाढणार आहे. 6 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असेल असं दाखवण्यात आलं. 7 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे. देशात पावसाची बऱ्यापैकी उघडीप आहे. या ठिकाणी 31 तारखेला जो पाऊस झालेला आहे त्या पावसासंदर्भातली आकडेवारी आहे. आपण बघतो की गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणी अतिवृष्टीचा प्रसंग होता आणि त्यामध्ये आपला उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम विदर्भातील काही आणि अगदी उत्तर मराठवाड्यातील म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा काही भाग होता. शिवाय घाटमाथ्यावर आणि कोकणात देखील जोरदार पाऊस झालेला होता. मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाची कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेली होती. एकूणच देशामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचं देखील आपल्याला 31 तारखेला दिसते. खास करून मध्य भारतामध्ये याचा प्रभाव अधिक होता. सदर डीप डिप्रेशनचं अस्तित्व संपलं असल्याचं या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेलं आहे. आपण सध्या डीप डिप्रेशन मध्य भारतावरून राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशवर पोहोचलेला आहे, पण तर आता त्याचा कमी दाब झालेला आहे, त्यामुळे विशेष त्याचा प्रभाव राहिलेला नाही आहे. अजूनही कोकण किनारपट्टीपर्यंत आज 2 तारखेला प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये आता काही वेगळ्या प्रकारच्या हालचाली दिसू लागल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही बाष्प आहे ते दक्षिण भारतावर काही पावसाचं प्रमाण वाढतंय का हे आपण बघणार आहोत. केवळ जेफेस मॉडेलने या ठिकाणी हालचाली दाखवलेल्या आहेत, त्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होतो त्यावर आपण लक्ष देऊन आहोत. केवळ कोकण किनारपट्टीला पाऊस असणार आहे 3 तारखेला, मात्र भारताच्या अंतर्गत भागात पाऊस उघडताना आपण बघतो. 4 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान काही हालचाली आहेत ते आपल्याला बघाव्या लागणार आहेत. थोडं 4 तारखेला या मॉडेलने देखील हलकं वातावरण महाराष्ट्रासाठी आहे, कोस्टल आणि कोकणासाठी आहे. भारतामध्ये पाऊस पडतोय परंतु त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. 5 तारखेला जशा बंगालच्या उपसागरात हालचाली आहेत तशाच पूर्व भारतामध्ये या ठिकाणी एक हलकी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे.
आणि या ठिकाणी एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. आपण 6 तारखेला देखील भारताच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढताना बघतो, अगदी पूर्व भारतापर्यंत. तर या ठिकाणची सिस्टम विकसित होते का आणि त्याचा काय परिणाम भारतीय हवामानावर होतो हे देखील आपण बघणार आहोत. 7 तारखेला आपण बघतो भारताच्या काही भागामध्ये या सिस्टमचा परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. या ठिकाणी अशा पद्धतीचा याचा परिणाम आहे. 8 तारखेला आपण बघतो एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा अगदी दूरवर परिणाम आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सिस्टम जेव्हा असतात तेव्हा कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण कायम राहतं. पावसाचा खंड असला तरी सौम्य स्वरूपात आहे असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आणि आजही आपण मुद्दाम ते अधोरेखित करतो. याचं कारण जर आता यापुढे वादळी प्रणाल्या विकसित झाल्या तर भारतावर पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि त्यामुळे परंतु एकूण पावसाचं प्रमाण मात्र कमी राहील असं दिसतंय. आपण 10 तारखेलाही बघतो, 11 तारखेला देखील बघतो आपण. तसं भारतातील प्रमाण पावसाचं कमीच आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण राहणार आहे. त्यामुळे आज देखील आपल्याला कोकणात पावसाची शक्यता वाटते, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 3 तारखेला स्थानिक वातावरण अतिशय चांगलं असणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कधीकधी स्थानिक वातावरण देखील मोठ्या पावसाच्या स्वरूपात पडत असतो. मोठे थेंब आणि स्थानिक वातावरण, शांत वारा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला किंवा अगदी कोकणामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस उद्या दिसू शकतो. 4 तारखेलाही कोकणामध्ये पाऊस आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विदर्भाच्या थोडं उत्तरेकडून हलकं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. 5 तारखेला या ठिकाणी आपल्याला असे नोंद घेता येईल की विदर्भासहित हा थोडा दक्षिणी भाग या ठिकाणी पाऊस असू शकतो आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. स्थानिक वातावरण महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही असेल, परंतु हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला त्याच पद्धतीचं पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आहे. 7 तारखेलाही कोकण, विदर्भ पावसाचं वातावरण, इतरत्र पावसाची शक्यता कमी. 8 तारखेलाही कोकणात हलक्या सरी आहे, इतरत्र पावसाची शक्यता नाही. 9 तारखेलाही केवळ कोकणात, इतरत्र पावसाची शक्यता नाही. 10 तारखेला देखील केवळ कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. 11 तारखेला देखील खंड कायम आहे, केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे. 12 तारखेला देखील विशेष पाऊस नाही, मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेला श्रावण सुरू होतो आणि श्रावणापासून वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपल्याला एक पावसाळी परिस्थिती दिसते आणि कोकणामध्ये देखील पावसाळी परिस्थिती कायम आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती नाही. 14 तारखेला एक मध्य भारतावर वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मोठे पाऊस आपल्याला गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर थोडं अकोला, अमरावती आणि वर्धा, यवतमाळमध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे. कोकणातील पावसाचं वातावरण ढगाळ स्वरूपात आहेच आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही. 15 तारखेला आज जरी आपल्याला ती गोंदियामध्ये अतिवृष्टी दाखवली जात असली, भंडाऱ्यामध्ये दाखवली जात असली किंवा उत्तर गडचिरोलीमध्ये दाखवली जात असली, तरी ही सिस्टम अजून बनायची आहे. पूर्व विदर्भावर आता तिचा परिणाम दाखवला जातोय. तर माझा अंदाज आहे की विदर्भातील बऱ्याच भागाला या सिस्टमचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्णतः बहुतांश भागात उघडीप आहे आणि हाच एक प्रकारचा खंड आहे. आपण एकूण महाराष्ट्रातली परिस्थिती आता जर बघितली तर 6-7 तारखेपासून तर जवळपास
16 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही आहे. कोकणातील पाऊसही कमी कमी होत जाताना आपण बघतो. मात्र एक सिस्टम मध्य भारतावर असल्यामुळे तिचा परिणाम पूर्व विदर्भात थोडासा होतोय. म्हणजे बाकी भागामध्ये पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात देखील कमी कमी होत जाणार आहे. ज्या वादळी प्रणाल्या उत्तरार्धामध्ये ऑगस्टच्या वाढू शकतात त्यावर आपलं लक्ष आहे. तर आपण या ठिकाणी बघतो की आज कुठे पावसाची शक्यता आहे ती बारकाईने आपण बघूयात. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सोलापूर, बार्शी, अगदी लातूर, धाराशिव, बीडपर्यंत, पूर्व अहिल्यानगरपर्यंत पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, अगदी अहिल्यानगर, बीड किंवा अगदी जळगावपर्यंत, आपल्याला दक्षिण कोकणामध्ये देखील कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये, अगदी वाशिम, अकोल्यापर्यंत, बुलढाण्यापर्यंत पावसाळी वातावरण आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं आणि चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. काही ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते. सोलापूर भागामध्ये आपल्याला पाऊस कमी झालेला आहे, घट आहे पावसाची. या ठिकाणी 2-3 दिवस सातत्याने पावसाळी वातावरणाची शक्यता स्थानिक स्वरूपात आहे. 5 तारखेला देखील काही भागामध्ये कोल्हापूर, सांगलीच्या आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण चांगल्या प्रकारचं आहे. साधारण हे वातावरण 6 तारखेपर्यंत आपल्याला स्थानिक स्वरूपात कुठे कुठे बघायला मिळेल. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये. मात्र 7 तारखेपासून याचा जो प्रभाव आहे तो कमी होईल. म्हणजे आपल्याला जो खंड म्हणतोय आपण, तो खंड आपल्याला 7 तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल आणि मग तो पुढे 8 तारखेलाही आहे. मग महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही. घाटमाथ्यावर थोडं पावसाळी वातावरण राहील. 9 तारखेलाही विशेष महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण नाही. 10 तारखेलाही विशेष वातावरण नाही, खंड कायम आहे. 11 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 12 तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती नाही, परंतु विदर्भातून थोडं पावसाळी म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. 13 तारखेलाही विदर्भातच पावसाची शक्यता आहे आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. तीच परिस्थिती 14 तारखेला आहे. भंडारा, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे आणि या वादळी प्रणालीचा विदर्भावर परिणाम होऊ शकतो असा 15 तारखेचा अंदाज आहे. मात्र पश्चिमी शाखा अतिशय वीक आहे. 7 तारखेपासून 16 तारखेपर्यंत म्हणजे हा साधारणपणे जवळपास 8-9 दिवसाचा खंड आहे आणि आपल्याला जाणवणार. पुढे देखील थोडाफार तो जाणवू शकतो आणि मग जेव्हा एखादी वादळी प्रणाली विकसित होईल, पुन्हा एकदा एखाद्या डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये, तीव्र कमी दाबाच्या स्वरूपामध्ये ती महाराष्ट्रावर येईल, तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल. परंतु 16 तारखेपर्यंत जो पाऊस आपल्याला महाराष्ट्रात झाला आहे त्याची घट ही अतिशय गतिमान पद्धतीने होणार आहे. मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भविष्यात येणारा पाऊस आपल्याला परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे 5-6 तारखेपर्यंत पिकांना पोषक अशा प्रकारचे पाऊस महाराष्ट्रात होतील. मात्र पुढे 8-10 दिवस पुन्हा एकदा खंडाचा कालावधी तीव्र होत जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.